अशी एक गोष्ट आहे की जी आपल्या घरी सहजपणे उपलब्ध असते आणि ती आपण तितक्या सहजपणे कचऱ्यात टाकून देतो. ती म्हणजे ही कांद्याची साल. आता याच कांद्याच्या सालीपासून जे पाणी बनवलं जातं ते झाडांसाठी एक खूप चांगलं लिक्विड फर्टिलायझर म्हणून काम करतं. एक चांगलं सप्लिमेंट म्हणून काम करतं. आता या कांद्याच्या सालीपासून जे पाणी बनवलं जातं त्याचे झाडाला काही फायदे आहेत, त्याप्रमाणे काही तोटेसुद्धा आहे. म्हणजे काही प्रमाणात किंवा काही वेळेला नुकसानसुद्धा होऊ शकतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच माहिती करून घेणार आहोत की या कांद्याच्या सालीपासून कसं लिक्विड फर्टिलायझर बनवायचं आणि ते कसं झाडांसाठी वापरायचं. कांद्याच्या सालीचं पाणी बनवण्यासाठी मी इथे कांद्याच्या साली घेतल्या आहेत. तुम्ही कांद्याच्या साली अशा प्रकारे जमा करून ठेवू शकता, म्हणजे त्या तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा वापरता येतील. इथे मी एका भांड्यामध्ये कांद्याच्या साली घेते आणि त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे, म्हणजे त्या कांद्याच्या साली भिजवून घेणार आहे. जेवढ्या प्रमाणात तुम्हाला हे पाणी बनवायचं आहे त्या प्रमाणात तुम्हाला कांद्याची सालपटं घ्यायची आहेत. म्हणजे जर 10-12 कुंड्यांसाठी जर तुम्हाला हे पाणी बनवायचं असेल तर कांद्याच्या सालीचं प्रमाण तुम्हाला थोडंसं वाढवावं लागेल. आता याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. कांद्याच्या साली बुडतील आणि त्याच्यावरही अजून पाणी येईल, अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि आता या कांद्याच्या साली आपल्याला 2 दिवसांसाठी भिजवत ठेवायच्या आहे. 2 दिवसापेक्षा जास्त या साली भिजवायच्या नाहीत. जर जास्त भिजवल्या तर त्याला बुरशी लागून हे जे लिक्विड फर्टिलायझर आपण बनवतोय ते खराब होऊ शकतो आणि झाडांना त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसानच होऊ शकतं. त्यामुळे ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आता याच्यावर झाकण ठेवून एका जागी आपल्याला सावलीमध्ये हे ठेवून द्यायचं आहे. अजून एक गोष्ट म्हणजे कांद्याच्या साली आपण घेतो तेव्हा त्याची फक्त सालीच घ्यायची आहेत वरचा, म्हणजे त्याची जी स्किन आहे म्हणजे कांद्याचा भाग याच्यात येता कामा नये, फक्त सालपटं घ्यायची आहेत. आता 2 दिवसानंतरचं तुम्हाला मी इथे दाखवते. 2 दिवसानंतर आपल्या या साली आहेत ते व्यवस्थित भिजलेल्या आहेत आणि पाण्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे सगळ्यात आधी. आता मी तुम्हाला हे थोडंसं गाळून दाखवते, म्हणजे थोड्या प्रमाणात बनवून दाखवते, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी गाळून घेतलं आहे. आणि तुम्हाला इथे पाण्याचा कलर दिसत असेल, एकदम डार्क कलर आलेला आहे. आता हे जे लिक्विड फर्टिलायझर आहे ते खूप स्ट्रॉंग आहे. हे डायरेक्ट आपल्याला झाडांवर वापरायचं नाही, याला आपल्याला डायल्यूट करावं लागणार आहे. आता हे जे कांद्याच्या सालीचं पाणी तयार झालं आहे हे जर तुम्ही डायरेक्ट असंच्या असं जर झाडांना दिलं तर तुमची झाडं जळू शकतात. त्याच्यामुळेच आपल्याला हे डायल्यूट करणं गरजेचं आहे. आता आपण जेवढ्या प्रमाणात हे जे कांद्याच्या सालीचं पाणी घेतलं आहे त्याच्यात 3 पट आपल्याला साधं पाणी मिक्स करायचं आहे. म्हणजे एक भाग जर तुम्ही कांद्याच्या सालीचं पाणी घेतलं असेल तर त्याच्यात 3 पट आपल्याला साधं पाणी मिक्स करायचं आहे. आता हे आपलं लिक्विड फर्टिलायझर झाडाला देण्यासाठी तयार झालं आहे. या कांद्याच्या सालीच्या पाण्यामध्ये थोड्याफार प्रमाणात पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सल्फरचे गुणधर्म असतात. याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे आपल्या झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. झाडामध्ये जर किंवा मातीमध्ये काही प्रमाणात जर किडे होत असतील तर त्याचं प्रमाण कमी होतं, म्हणजे रोगराई होण्याला आळा बसतो थोड्याफार प्रमाणात. शिवाय पोटॅशियम असल्यामुळे फुलं आणि फळं येण्याससुद्धा मदत होते. आपली झाडं हिरवीगार आणि टवटवीत राहतात. आता हे कांद्याच्या सालीचं पाणी आपण कोणत्या झाडांना देऊ शकतो ते बघू. आपण सगळ्या प्रकारच्या फुलझाडांना, फळझाडांना हे कांद्याच्या सालीचं पाणी देऊ शकतो. पण जे इंडोर प्लांट्स असतात त्यांना हे कांद्याच्या सालीचं पाणी देणं टाळायचं, कारण इंडोर प्लांट्सला जर आपण हे पाणी दिलं तर याचा जरा वास यायची शक्यता असते, म्हणजे आपल्या घरामध्ये त्याचा कुबट वास येऊ शकतो. त्याच्यामुळे इंडोर प्लांट्सला शक्यतो हे द्यायचं नाही. दिलं तर काही तोटा होत नाही, देऊ शकता तुम्ही, फक्त तुम्हाला खराब वास येईल एवढंच होईल. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे अगदीच छोटे रोपं असतात, म्हणजे नुकतेच उगवलेले रोपं असतात, त्यांना हे कांद्याच्या सालीचं पाणी द्यायचं नाही. याशिवाय एखादं झाड जर स्ट्रेसमध्ये असेल, म्हणजे त्याची पानं जर गळत असतील, पानं पिवळी होत असतील खूप जास्त प्रमाणात, तर अशा झाडांनासुद्धा हे कांद्याच्या सालीचं पाणी द्यायचं नाही. पुढचा पॉईंट म्हणजे हे कांद्याच्या सालीचं पाणी आपण झाडांना कधी देऊ शकतो. महिन्यातून एकदाच हे पाणी द्यायचं शक्यतो, सारखं सारखं नाही द्यायचं, म्हणजे 15-20 दिवसांनी वगैरे नाही द्यायचं. एकदा दिलं की परत एका महिन्याने तुम्ही हे देऊ शकता. आता पुढचा मुद्दा म्हणजे जर तुम्ही कांद्याच्या सालीचं पाणी मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जर खूप स्ट्रॉंग वापरलं, म्हणजे आहे तसंच गाळून जर वापरलं तर त्याच्यामुळे तुमचं झाड मरूसुद्धा शकतं, म्हणजे त्याची एकदम पानं गळू शकतात आणि एकदम झाड मरूसुद्धा शकतं, कारण इतकं स्ट्रॉंग पाणी झाडाला नाही सहन होत. त्याच्यामुळे पाणी नेहमी डायल्यूट करूनच वापरायचं. आणि माती ज्या वेळेला कोरडी असेल, झाडांची माती जेव्हा सुकलेली असते तेव्हाच हे पाणी वापरलं तर खूप चांगले इफेक्ट तुम्हाला बघायला मिळतील. ओल्या मातीमध्ये हे पाणी नाही द्यायचं. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे एक लिक्विड फर्टिलायझर आहे. जे आपले सॉलिड खतं जे असतात, म्हणजे शेणखत झालं, वर्मी कंपोस्ट, ही तर आपल्याला द्यायचीच आहेत. त्या खताचा हा पर्याय नाही.
ती खतं आपल्याला कंपल्सरी म्हणजे रुटीननी द्यायचीच आहेत, जशी आपण महिन्याला देतो त्याप्रमाणे. हे आपण एक सप्लिमेंट म्हणून वापरतोय. म्हणजे आपल्याला शेणखत, वर्मी कॉम्पोस्ट या खताच्या बरोबरीने आपल्याला ही खतंसुद्धा द्यायची आहेत. म्हणजे जी सॉलिड फॉर्ममधली जी खतं असतात आपल्याला ती तर द्यायचीच आहेत, शिवाय आपल्याला हे एक पूरक म्हणून आपण हे झाडांना देतोय. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि गार्डनिंगचे असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.